गावातील शांत वातावरणात अचानक उद्भवलेल्या या प्रकरणाने समाजमनात मोठी खळबळ माजवली असून मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नवऱ्याशी संबंधित घडामोडींचे जटिल स्वरूप दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. तर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. स्थानिक सूत्रानुसार काही महिन्यांपासून घरातील वाद, संशयास्पद हालचाली आणि नातेवाईकांमधील तणावाच्या चर्चा सुरू होत्या. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच प्रत्यक्ष चौकशी केली गेली आणि त्यातून पत्नीने नवऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या वागणुकीचे स्वरूप गंभीरपणे समोर आले. प्राथमिक अहवालानुसार नवरा निर्णयक्षमता आणि सामाजिक संवादात कमी समर्थ असल्यामुळे तो सहजपणे बाह्य प्रभावाखाली येत असे आणि त्याचाच गैरफायदा घेत दैनंदिन व्यवहार, पैशांचे व्यवस्थापन, घरातील अधिकार आणि बाहेरच्या नात्यांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय पूर्णतः पत्नीच्या हातात गेले होते. गावातील सामाजिक संघटनांनी सांगितले की मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींचे संरक्षण केवळ कुटुंबियांवर नाही तर समाजावरही तितकीच जबाबदारी असते. कारण अशा व्यक्तींना स्वतःसाठी योग्य निर्णय घेणे कठीण होते आणि त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता अधिक असते. या प्रकरणातही नातेवाईक सांगतात की नवऱ्याच्या बदलत्या वागणुकीबद्दल त्यांना शंका होती. परंतु प्रत्यक्ष घटनांची माहिती मिळेपर्यंत घरात नेमके काय सुरू आहे हे कुणालाच कळले नव्हते. कारण पत्नीने बाहेर कुणालाही तपशील सांगितला नव्हता आणि घरातील घडामोडींना गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या नोंदींत असे दिसते की घरातील निर्णय, आर्थिक व्यवहार, कागदपत्रांवरील सही, गरजेच्या वस्तूंची खरेदी, नातेवाईकांशी संपर्क सगळे सर्व काही नवऱ्याच्या नावावर असले तरी व्यवहार प्रत्यक्षात पत्नीच करत होती. आणि यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की हा नियंत्रणाचा प्रकार आहे का? मानसिक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांकडे केवळ वैवाहिक वाद म्हणून न पाहता मानसिक संरक्षण, वैयक्तिक हक्क आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असते. कारण चुकीच्या मार्गाने घेतलेले निर्णय अशा व्यक्तींवर दीर्घकालीन परिणाम करतात. सध्या पोलिसांनी दोघांच्याही निवेदनांची नोंद घेतली असून वैद्यकीय समिती नवऱ्याची मानसिक स्थिती, त्याची समज, त्याच्या स्वायत्ततेवर झालेला परिणाम आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ताणतणावाची तपासणी करत आहे. ग्रामपंचायतीने दोन्ही कुटुंबांना समुपदेशनासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला असून समाजात मानसिक अक्षम व्यक्तींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण असले तरी अनेक जण प्रशासनाच्या तपासावर विश्वास दाखवत आहेत आणि सत्य समोर आल्यानंतर योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचे हक्क, सुरक्षितता आणि सन्मान यांचे रक्षण करणे हे केवळ कायद्याचे नव्हे तर समाजाच्या जबाबदारीचेही व्यापक रूप आहे. आणि पुढील अहवाल येईपर्यंत प्रशासनाने ग्रामस्थांना संयम आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. धन्यवाद.